कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई मला एक सांग, समजा समजा मी असं काही नाही आहे, मी जस्ट इमॅजिन करायला सांगते तुला की समजा माझं असं काही झालं तर तू पण मला समजून घेशील ना? हे काय बोलतेस तू आता? तुझं कशाला काय होईल? काय तू ना संपदा? नाही असं काही नाही होणार, पण मी जस्ट असं सहज विचारते ना, ह्याला विचार करायला काय जाते, झालं असं तर तू समजून घेशील तू ना? रेडी झालीयस का? मुळात हा असा विचारच का करतेस तू? असं तुझ्या बाबतीत काहीही कधीही होणार नाहीये, काहीतरी उगाच बडबड करू नकोस। चला सुरू करू परत। अंडे हा चंदन यार, तुझं असलं कसलं प्रेम आहे भाई तिच्यावर? अरे डिप्पर भावा, आता काय सांगू तुला। काय बघ, कसं असतं ना, कोणी आपल्यावर किती प्रेम करावं हे आपण नाही ठरवू शकत, पण आपल्या मनातलं प्रेम आटू न देणं हे तर आपल्या हातात आहे की नाही? काय वा वा भाई, तू तू खरंच खूप ग्रेट आहे यार, खरंच खूप ग्रेट आहे। पण ते दिव्या ताईला तुझी किंमत कळत नाही रे। हा यार, नुसती भांडखोर आहे ती, सतत भांडत असते। आता पण भांडून गेली ना तुझ्यासोबत? भाई, एकदा प्रेमात पडलास ना मग कळेल तुला, आपल्या हातात काही नसतं। अरे हो, पण तू एवढं करतो, हा तुझ्या संसाराची इथे वाट लागली आहे, पण तू शिवा आणि आशूसाठी एवढं सगळं करतोयस। भाई शिवाने केलं ना त्याच्यासाठी एवढं। हा, हे बरोबर आहे, पण माझा जरा एक वेगळा स्वार्थ आहे। स्वार्थ? तुझा कसला स्वार्थ? अरे हे बघ, शिवा आणि आशूला मी खूप दिवसांपासून बघत आहोत, त्या दोघांचं ना एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे। त्यांना जेव्हा बघतो ना मी, तर तेव्हा असं वाटतं की येस बस, हे प्रेम असतं। तुम्हाला पण वाटतं की नाही? हा, वाटतं काय तुम्हाला? मग अरे, एकमेकांबद्दल एवढं वाटणं, एकमेकांसाठी नेहमी उभं राहणं, कितीही राग आला, कितीही भांडण झालं तरीही मनात त्या माणसाबद्दलची जागा तशीच ठेवणं, हेच प्रेम असतं ना रे। हो हो, हे तर खरं आहे। आणि अशा खऱ्या प्रेमाला जर मी सपोर्ट केला तर मलाही थोडं पुण्य मिळेल। क्या बात आहे भाई। आणि माझंही प्रेम, माझंही आयुष्य थोडं सुरळीत होईल असं वाटलं मला। हा, भाबडी अशा असू शकते, पण एवढं वाटतं मला हे मात्र नक्की। वा भाई वा, अरे काय बोललाय भाई तू, एकदम खरं बोललाय। असंच घडेल, एक ना एक दिवस दिव्या ताईला कळून चुकेल की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे, तू बघ। 100%, 100%। तिला कळेल तेव्हा कळेल रे, पण मी दिव्यावर नेहमी असंच प्रेम करत राहणार। शेवटी आपलं चुकलेलं माणूस सुधारावं असं वाटणं सुद्धा प्रेमच आहे ना भाई। क्या बात आहे भाई। सही आहे रे। काय सही आहे? तुला फार कळतं का? चला चला डेकोरेशनला लागू। शिवा आणि आशू जर आले तर पचका होईल आपला। चला बाई, ते यायच्या चला. अगोदर सगळं डेकोरेशन संपून टाकू। चला बाई. लाग कामाला। दादा एक कटिंग करा। कसं जमणार आहे काय माहिती। अच्छा, थँक्स। जॉब शोधताय का? जॉब शोधण्याचा पहिलाच दिवस ना? तुम्हाला कसं कळलं? ते तुमचा थकलेला चेहरा, जॉब शोधण्याची गरज, ती सगळी दिसून येते ना। हरकत नाही, जॉब शोधा तुम्ही। आता उद्यापासून ना अशी मोठी पाण्याची बॉटल घेऊन फिरणार तुम्ही, मी सांगतो तुम्हाला। सवय लावा त्याची। तुम्हाला ते मृगजळ माहिती आहे? मृगजळ वयस दिसते, वाळवंटात असतं, पाणी दिसतं, पण जवळ गेल्यावर काहीच नसतं। जॉबचं पण अगदी तसंच आहे। आपल्याला वाटतं जॉब मिळणार, आत्ता गेलो की आपल्याला लगेच जॉब मिळणार। HR समोर बसलो, सॅलरी डिस्कशन केली, सॅलरी डन झाली, थोड्या दिवसांनी कळतं जॉब मिळणार नाही, दुसराच कोणाला तरी गेलो। मृगजळ। मृगजळ। तसे तुम्ही चांगल्या घरचे दिसता। हा, मग अजूनच कठीण, मार्केटमध्ये जॉबच नाही आहेत ना, मिळणार कसे जॉब? आणि तुमच्यासारख्या लोकांना तर अजून मिळणार नाही। गेली 4 वर्ष मी मेहनत करतो। 4 वर्ष? हो, 4 वर्ष।
माझा पहिलाच दिवस आहे. सवय लावा तुम्ही आता. आणि अशी मोठी बॉटल घेऊन फिरण्याची पण सवय लावा. हा, तुम्हाला गरज पडणार आहे. काय हो. भेटू इंटरव्ह्यूला कुठे ना कुठेतरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं हे मागच्या आठवड्यात जी आपली फायनल डील झाली ना त्याचे पेपर्स आहेत. ओके. आणि त्याचं डेडलाईन त्याची बघ, ही त्याची डेडलाईन. भाऊ काका येऊ का? आशू मी मस्त. बरं वाटलं आपण तू इथे परत. काका मी फक्त भेटायला आलोय. आशू सगळं ठीक आहे ना? हा सगळं ठीक आहे. भाऊ आज मी दिवसभर फिरत होतो. तुम्ही मला तुमच्या स्ट्रगलची जी गोष्ट सांगितली होती, नंतर आपण जे बसमध्ये फिरलो होतो, मला गोष्ट कळली होती, इन्स्पायर पण झालो होतो. आणि मी आज जेव्हा दिवसभर फिरलो ना तेव्हा मला फील झाली आणि माझ्या मनातली तुमच्याबद्दलची रिस्पेक्ट खूप वाढली. भाऊ तुम्ही इन्स्पिरेशन आहात माझं. आशू आणि तू माझ्यासाठी गर्व आहेस. आणि भाऊ मी नोकरी शोधतोय. बाप रे आशू, मला खूप वाईट वाटतंय तुझी ही अवस्था बघून. आणि नोकरी मिळेल ना तुला? भाऊ की आज मी दिवसभर नोकरीसाठी फिरत होतो. मिळालं काही नाही, पण जरा अनुभव आला. आणि त्या अनुभवाने ना खूप काही गोष्टी कळल्या. जग वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ओळखता यायला लागलं. म्हणजे मला त्याचं समाधान वाटतंय की मी आज हा अनुभव घेऊ शकलो. आता तुमच्या ओळखीने जेव्हा मी बाहेर जायचो तेव्हा ओळखीमुळे कामं व्हायची, पण आता तीच ओळख जेव्हा मी मागे ठेवून कामं शोधायला फिरतोय तेव्हाचा काहीतरी वेगळाच अनुभव आहे. मला हेच करायचंय आणि असंच मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. स्वतःची नवीन ओळख तयार करायची. मला खात्री आहे तू नक्की तुझी ओळख निर्माण करशील. चला येतो. भाऊ नमस्कार. नमस्कार. हो नाही ना. चल थकला असशील, मी तुला सोडायला येतो. नाही नाही, तुम्ही कशाला येता? तुम्ही बसा. अरे असं काही कामाचा लोड असेल तुम्हाला खूप, तुम्ही बसा, मी जातो. येतो. चल येतो. काही लागलं तर सांग. सांगतो. भाऊ आनंद अश्रू येत रे. लक्ष्मण मोठं झालं ना आशू? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.